उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आमदार खासदारांची मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक पार पडली। ऑपरेशन टायगर आणि आगामी निवडणुकांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली। या बैठकीला 3 खासदार आणि 2 आमदार गैरहजर होते। एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना आहे असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिवसेना उभाटावर शरसंधान साधलं। मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थितांचा परिचय करून देताना एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असं अमित शहा म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले। 2 पावलं चालताना होते सतत धडधड, वारशाच्या गप्पा आणि फुकाची बडबड असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी निवडणुकीपूर्वी अघोरी विद्या करून निवडणूक जिंकली असा गौप्यस्फोट माजी आमदार वैभव नाईक यांनी केला। योग्य वेळी याबाबतचा व्हिडिओ समोर आणणार असल्याचं वैभव नाईक म्हणाले। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांची बैठक घेतली। स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। युतीसाठी दबावाचं राजकारण करू नका, आम्हाला हवा तोच निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडेंनी केले। दरम्यान 60 आमदार असताना सकारात्मकता कुठे होती असा सवालही त्यांनी संजय राऊतांना विचारला। बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकरता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नीळकंठेश्वर पॅनलला कपबशी चिन्ह मिळाले। अजित पवारांच्या एका कार्यकर्त्यांनी आणलेला कपबशी असलेला गॉगल अजित पवारांनी घातला। माळेगाव कारखाना हा शेंबेकर कुटुंबियांनी प्रथम सुरू केला होता आणि दरम्यान आज प्रचाराची सांगता करताना शेंबेकर कुटुंबियांना पुष्पगुच्छ देऊन अजित पवारांनी त्यांचा सत्कार केला। अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकरांनी केला आहे, तर दोषींची मालमत्ता जप्त करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। हिंदी सक्ती केल्यास मनसे रस्त्यावर उतरून विरोध करणार असल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। तर हिंदी सक्ती होऊच देणार नाही, कारण हिंदी सक्ती ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नसल्याचं ते म्हणाले। हिंदीची सक्ती नको, पण हिंदी शिकणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं असल्याचं शरद पवार म्हणाले। बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यातून मंगळवेढा आगारात नव्या 5 बसेस दाखल झाल्या। या बसेसचं लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आलं। अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमरावतीच्या रहाटगाव परिसरात 48 लाभार्थ्यांकरिता घरांचं बांधकाम सुरू आहे। दरम्यान खासदार बळवंत वानखेडे आणि ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांनी या घरांची पाहणी केली। तेजस्वी घोसाळकरांची मुंबई बँकेच्या संचालकपदी निवड झालेली आहे। दिवंगत अभिषेक घोसाळकरांच्या जागी त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती करण्यात आली। मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली। अशोक छोटू लाल शर्मा असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। अशोकच्या सांगण्यावरून गोरेंना खंडणी मागितल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यात HSRP नंबर प्लेट लावण्याचं काम केवळ 18%च झालंय। राज्य शासनाने 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली। दरम्यान नव्या नंबर प्लेट लावण्याचं आवाहन वाहनधारकांना करण्यात आलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील अंबोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ होत असल्यानं विष घेऊन विवाहितेने आत्महत्या केली। या प्रकरणी सासू, सासरा, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 32 वर्ष विवाहितेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून घरात डांबून ठेवलं आणि संबंधित महिलेवर 2 दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली। या प्रकरणी संबंधित महिलेचा पती, सासू, नणंद यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पावसाळा सुरू होताच विविध आजारांचा धोका वाढला आहे। 1 ते 14 जून दरम्यान मुंबईत मलेरियाचे सर्वाधिक 314 रुग्ण आढळून आलेत। यात डेंग्यूचे 48, चिकनगुनियाचे 4 आणि लेप्टोस्पायरोसिसच्या 16 रुग्णांचा समावेश आहे आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं। भिवंडीच्या गोरसईतील कामवारी नदीत 2 सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली। आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन पथकाकडून दोघांचा शोध घेतला जातोय। सागर धुमाळ आणि अक्षय धुमाळ असं बुडालेल्या दोघांची नावं आहेत।
भिवंडीमधील कामवारी नदी जलपर्णी आणि प्रदूषणाच्या विळख्यात सापडली. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर महापालिकेने नदीतील जलपर्णी काढायला सुरुवात केली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी वाहनधारकांनी केली. पवई तलावात मगरींची पिल्लं आढळली आहेत. मगरींच्या पिल्लांची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. दुपारी एका तरुणाने हे दृश्य कॅमेऱ्यात टिपली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी 25,000 आदिवासी विद्यार्थ्यांनी योगा केला. याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे आणि या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचीही उपस्थिती होती. यंदाचा 11वा योग दिवस विशाखापट्टणम या ठिकाणी साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 5 लाखांपेक्षा अधिक लोक योगा करणार आहेत अशी माहिती मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. तर विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या योगाला योगाध्रा असं नाव देण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून 3,100 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं. मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलेला आहे आणि खेड शहर अक्षरशः जलमय झाले. खेडमधील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. तर शेकडो दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरून मोठं आर्थिक नुकसान झालं. पुरामुळे शहरात गाळ आणि कचऱ्याचं साम्राज्यही निर्माण झालं. जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेळगावातील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. दरम्यान धरणातून 1,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं उजनी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून 22,345 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान धरण क्षेत्रात स्टंजबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे विठ्ठलवाडी परिसरातील पूल पाण्याखाली गेले. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा अमोल पवार यांनी दिला. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटी पास मिळणार आहे. राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं शाळेत मोहीम राबवण्यात येणार आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी केली आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी केलेली आहे. शेतात पेरणी करण्यात आली. नाशिकमधील जुने नाशिक परिसरात वाडा कोसळला. पावसामुळे हा वाडा कोसळला असून 700 पेक्षा अधिक धोकादायक आणि जुन्या वाड्यांना नोटीस बजावण्यात आली. मात्र अद्याप या वाड्यांमध्ये नागरिक राहत असल्यानं मनपा प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला. रत्नागिरीच्या दापोली शहरातील हरणे रस्त्यावर बैलांच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या झुंजींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तर अनेक वाहनांचं नुकसानही झालं. अकोला जिल्ह्यातील महामार्गानजीक वीटभट्ट्या सुरू आहेत. मात्र या वीटभट्टी मालकांकडून प्रदूषणासह अन्य नियमांचं पालन होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अवैध वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी होते. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये झिपलाईन ॲडव्हेंचर गेमची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आला. सोलापूरमध्ये नागरिकांना गेल्या 6 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. कागदपत्र जमा करूनही पैसे मिळाले नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला. तातडीनं पैसे जमा करण्याची मागणी करण्यात आली. गोंदियाच्या आमगाव देवरी महामार्गावर दिवसाढवळ्या वाघाचा वावर आढळला आणि यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तातडीनं वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात 4 बिबट्यांचा वावर आढळला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. वाशिम शहरात योग दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला. मनोरवाडा भिवंडी मार्गावरील नेहरूळीतील जुना पूल पावसात वाहून गेला आणि यामुळे त्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान तातडीनं महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात साथीच्या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला. साथीच्या आजारांबाबत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराची भिंत कोसळून 11 जून रोजी 2 महिलांचा मृत्यू झाला. अद्यापही संबंधितांवर कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आली. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील जंगलात एक वाघीण मृतावस्थेत आढळली. जानाळा जंगलातील दोन्ही वनकक्षात 7 वर्षीय वाघिणीचा मृतदेह आढळला. वाघिणीच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून वन विभागाकडून तपास सुरू आहे. 4 ठिकाणी विद्युत साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या टोकण्यात आल्या. कोकणात अकोला स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. कारवाईत पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून 10,73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वर्षी गावात जावई आणि सासरच्या मंडळींमध्ये तुफान हाणामारी झाली. त्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये 5 ते 6 जण जखमी झाले. देवगड तालुक्यात नारिंगरे इथं बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्यानं भरधाव रिक्षा एसटी बसला धडकली. या अपघातात 4 जागीच मृत्यू झाला. अकोल्यातील टाकळी गावातल्या शेत शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करतात. नांदेड ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगार प्रभाकर हंबर्डेची सिडको भागात धिंड काढली. प्रभाकर हंबर्डेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सिडको भागात तो दादागिरी करत खंडणी मागायचा आणि या सिडको परिसरातील पोलिसांनी त्याची धिंड काढली. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये जुन्या बसस्थानकासमोरील मोबाईलच्या दुकानाला आग लागली आणि आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रायगडच्या बेणसेमध्ये तलावात 3 जण बुडाल्याची घटना घडली. 3घांनाही तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे बेणसे धोतीरपाडा परिसरात खळबळ उडाली. पिंपरीमध्ये पुलाच्या कामाच्या कॉलमच्या खड्ड्यात 16 वर्षीय मुलगा पडल्याची घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलाला सुखरूप बाहेर काढले. फोटोबाजी करताना ही घटना घडली. नंदुरबारच्या सल्लीबारमध्ये सरपंचाविरोधातील अविश्वास ठरावावरून मोठा राडा झाला. मतदान प्रक्रियेसाठी जाताना जमावाने दगडफेक करत मारहाण केली. या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.